नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे नेमणूक आहेत ते शॉर्टमध्ये बघणार आहोत. तर फर्स्ट नेमणूक आहे न्यायमूर्ती प्रतिमा एम सिंग यांची जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत ते. नियुक्ती 20 ऑक्टोबर 2025 रोजी झाली आणि त्यांचा कालावधी आहे 2025 ते 2027, म्हणजे 2 वर्षासाठी त्यांची नियुक्ती झालेली आहे. या संस्थेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत त्या प्रतिमा. आणि जागतिक आरोग्य संघटनेने स्थापन केलेल्या आरोग्यातील AIच्या नियामक विचारावरील कार्यरत गटाच्या सहअध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहेत त्या. आता शांता रंगास्वामी बघा, इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. कुणाची? शांता रंगास्वामी यांची. या पदावर निवड झालेल्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. कोण? शांता रंगास्वामी. ICA मधील अन्य नेमणुका सचिव व्यंकट सुंदरम, खजिनदार आहेत दीपक जैन, सदस्य प्रतिनिधी आहेत ज्योती थत्ते आणि संतोष सुब्रमण्यम. रंगास्वामी यांचा अल्प परिचय. 1976 मधील महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या कर्णधार बनल्या आणि 1977 मध्ये कसोटी सामन्यात शतक करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्यांनी ते शतक जे आहे ते न्यूझीलंड विरुद्ध केलं होतं. आणि 1976 मध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त पहिल्या महिला क्रिकेटपटू ठरल्या आणि 2017 मध्ये जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे. कोण? शांता रंगास्वामी. पहिल्या कोण होत्या? प्रतिभा होत्या. ते जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या झालेल्या आहेत प्रतिभा सिंग. सेकंड आहेत शांता रंगास्वामी. कशाच्या झाल्यात? इंडियन क्रिकेट असोसिएशनच्या. 2 व्यक्ती झालेल्या आहेत, प्रतिभा आणि शांता. ते दोन्ही पण महिला आहेत. आता नेक्स्ट बघा नियुक्ती. खालेद एल यनानी. युनेस्कोच्या कार्यकारी मंडळांनी 6 ऑक्टोबर 2025 रोजी इजिप्तचे माजी पर्यटन आणि पुरातन वास्तुमंत्री आहेत खालिद एन निनानी यांच्या संस्थेने पुढील महासंचालक होण्यासाठी नामनिर्देशित केलेली आहे. या टप्प्यापर्यंत पोहोचणारे ते पहिले अरब उमेदवार आहेत खालिद एन निनानी. हे तेवढे इम्पॉर्टंट नाही आहे. आता साने ताकाईची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत आणि ते कोणत्या पार्टीचे आहेत बघा? लिबरल डेमोक्रेटिक पार्टी. ह्यांची पार्टी लक्षात ठेवा, लिबरल डेमोक्रेटिक पार्टी. आणि ते कुठले आहेत? जपानच्या. ताकाईची, साने ताकाईची. जपानच्या कोणती पार्टी? लिबरल डेमोक्रेटिक पार्टी. त्यांच्या अध्यक्षाची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांनी शिंगेरू इशिबा यांची जागा घेतली. शिंगेरू इशिबा यांच्या राजीनाम्यानंतर LDP अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी शिजोरी कोइझुनी यांचा पराभव केलेला आहे. मिथुन मिहान यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या 37व्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेला आहे. त्यांनी राजर बिन्नी यांची जागा घेतली. सौरभ गांगुली, राजर बिन्नी यांच्यानंतर BCCIचे अध्यक्ष होणारे मिहान्स हे तिसरे माजी क्रिकेटपटू ठरलेले आहेत. कोण आहेत? आपले मिथुन चक्रवर्ती, असं लक्षात ठेवा, जे क्रिकेटचे नियामक मंडळाचे अध्यक्ष झालेले आहेत. असे इतर नेमणुका बघा. उपाध्यक्ष आहेत राजीव शुक्ला, सचिव आहेत देवजीत सेकिया, संयुक्त सचिव आहेत प्रभतेज भटिया आणि खजिनदार आहेत M रघुनाथ भट. आता 5वी नियुक्ती बघा. अमिता शर्मा भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आणि पुरुषाचं ते जे BCCIचं आहे ते मिहान. आणि हे अमिता शर्मा भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी झालेली आहे. आणि माजी आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज आहेत त्या. आणि पुरुष निवड समितीचे अध्यक्ष आहेत अजित अगरकर. ज्युनियर क्रिकेट समितीचे अध्यक्ष आहेत S शरथन. आता सुरेखा यादव बघा, आशियातील पहिल्या महिला लोको पायलट ठरलेल्या आहेत सुरेखा यादव. आणि त्यांनी 30 सप्टेंबर 2025 रोजी 36 वर्षांनी त्या निवृत्त झालेल्या आहेत. त्यांनी हजरत निजामुद्दीन ते CSMT मार्गावर राजधानी एक्सप्रेसचे इगतपुरी ते CSMTचे दरम्यानचे सारथ्य केले होते. 2023 मध्ये सोलापूर मुंबई दरम्यान धावलेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या त्या पहिल्या फेरीचे सारथ्य त्यांनी केले, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी चालवली असं सारथ्य. म्हणजे अनिल चव्हाण बघा, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चव्हाण यांनी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कुणाला? अनिल चव्हाण यांना. CDS म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. दुसरे CDS आहेत अनिल चव्हाण. आता झीनत कुरेशी हे आहेत आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ कॉमर्सच्या अंतर्गत ग्ल्फ कोऑपरेशन कौन्सिलिंग भारत व्यापार आयुक्तपद नियुक्ती झालेली आहे. हे पद भूषवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. कोण? झीनत कुरेशी. आता नितीन करीर 6व्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे. आणि मुकेश खुल्लर यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. महाराष्ट्र केंद्राचे निवृत्त
IAS अधिकारी होते ते. महाराष्ट्राचे माजी सचिव. 6वा वित्त आयोग बघा. अहवालाचा अंतिम मुदत आहे 31 मार्च 2026. शिफारसी लागू आहेत 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत. पहिला वित्त आयोग 22 एप्रिल 1994 मध्ये. 5वा वित्त आयोग विश्वनाथ गिरिराज यांच्या अध्यक्षतेखाली. आता 6वा आहे नितीन किरीर यांच्या अध्यक्षतेखाली. आता 10वी नियुक्ती बघा. रझान अल मुबारक. संयुक्त अरब अमिरातीच्या रझा अल मुबारक यांनी IUCNच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. कुणाचं? रझान अल मुबारक. तसेच भारतीयाचा लिमा रोझालिन यांची IUCNच्या पश्चिम आणि दक्षिण आशिया विभागाच्या प्रादेशिक परिषद सदस्यपदी 2026 ते 19 या कार्यालयासाठी निवड झालेली आहे. एक तर 29 आहे. दक्षिण आणि पूर्व प्रदेशातून प्रादेशिक परिषदेवर निवडलेले इतर 4 सदस्य बघा. रोशनी अधिकारी पाठक नेपाळ, आचुहेरी योशिनाका जपान, इन फेंग गुवा चीन आणि अमरान हमजा मलेशिया. आता अभिजित सेठ बघा. भारतीय म्हणजे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. कुणाची? अभिजात सेठ यांची. सुरेश गंगाधर यांच्या जागी त्यांची नेमणूक झालेली आहे. सोनाली मिश्रा रेल्वे सुरक्षा दलाच्या म्हणजे RPFच्या पहिल्या महिला संचालक झाल्या आहे. सोनाली आपली सोनाक्षी सिन्हा रेल्वेची झाली असं लक्षात ठेवा. ती इथं मिश्राला सोनाली मिश्रा. कार्यकाळ आहे 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत. मनोज यादव यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. जुलै 2021 मध्ये जे मिश्रा आहे त्यांची पंजाबमधील भारत पाकिस्तान सीमेवर BSFच्या फॉर्मेशन नेतृत्व करणारी पहिली महिला कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सोनाली मिश्रा यांची. आता नितीन गुप्ता बघा. राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. नितीन गुप्ता यांची. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. स्मिता सिंगल, P डॅनियल, सुशील कुमार जयस्वाल यांची पूर्णवेळ सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. आता पराग जैन बघा. रिसर्च कॅमेरा ॲनालिसिस संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती. आणि 1 जुलै 2025 रोजी रवी सिन्हा यांच्याकडून पदभार स्वीकारलेला आहे. कोण? पराग जैन यांनी. 2 वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि 1989च्या तुकडीचे ते पंजाब कॅरिडरचे IPS अधिकारी. ऑपरेशन सिंदूरच्या काळात त्यांच्याकडे रॉच्या एव्हिएशन रिसर्च सेंटरची जबाबदारी होती. आता झोऊ जियाजी. चीनची माजी अर्थमंत्री झोऊ जियाजी यांनी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. एवढं काही इम्पॉर्टंट नाही. त्या AIIBच्या एकूणच दुसऱ्या आणि पहिल्या महिला अध्यक्षा ठरलेल्या आहेत. झोऊ जियाजी ही इम्पॉर्टंट आहे. भ्रष्टाचार विरोधी भूमिकेसाठी त्यांनी टायगर फायटर असे टोपण नाव देण्यात आले होते. अजय भूषण प्रसाद पांडे. आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. कुणाची? अजय भूषण प्रसाद पांडे यांची. ती भारतीय माजी अर्थसचिव आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून काम केलेले आहे. आणि 1984च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IAS अधिकारी आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ द इंडियाचे CEO म्हणून त्यांनी काम केलेले म्हणजे आपलं ते आधार कार्डचं. रविशंकर 7 जून 2025 रोजी 16 वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली. तेवढं काही इम्पॉर्टंट नाही. 16 वित्त आयोग बघा. स्थापना 31 डिसेंबर 2023ला. अरविंद पनघरिया सचिव आहे. ऋत्विक रंजन पांडे. अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून. जे राज्याचा वित्त आयोग आहे आणि जे केंद्राचा वित्त आहे त्यांचा सर्वांचं जे टायमिंग आहे ना तो सेम आहे. महेंद्र देव पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कुणाची? महेंद्र देव यांची. आणि ते यापूर्वीचे अध्यक्ष होते विवेक देबरॉय. लेना बेअरबॉक हे संयुक्त राष्ट्र आमसभेच्या प्रमुख पदी नेमणूक करण्यात आलेली आहे. संयुक्त राष्ट्र आमसभेच्या आनालेक बेअरबॉक त्या जर्मनीच्या माजी परराष्ट्र मंत्री आहेत. आता नेक्स्ट नियुक्ती बघा. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. कुणाची? न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची. आता शर्ला बाचवे बघा. राष्ट्रकुलाच्या 7व्या महासचिव म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. आता निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी नियुक्ती झालेली आहे.
आता कॅस्ट्रिकोव्हिटी हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या म्हणजे IOCच्या, हे इम्पॉर्टंट आहे न्यूज, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या त्यांच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. त्या IOCच्या 10व्या अध्यक्षा ठरलेल्या आहेत. कितव्या? 10व्या. आणि पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन व्यक्ती आहेत. हे इम्पॉर्टंट आहे. त्या महिला तर आहेतच, त्याच्यासोबत ते आफ्रिकन व्यक्ती पण आहेत आणि त्या 10व्या ठरलेल्या आहेत. आणि त्या 2023 पर्यंत आपले 8 वर्ष अध्यक्षपद भूषवतील. म्हणजे 33 पर्यंत ते अध्यक्ष राहणार आहेत. 2033 पर्यंत ते अध्यक्ष राहतात. आणि मावळते अध्यक्ष आहेत थॉमस पॉक यांची जागा त्यांनी घेतलेली. ही न्यूज खूप इम्पॉर्टंट आहे. बघा ते किती आहेत? एकूणच 10व्या आहेत. 2033 पर्यंत त्यांचा कार्यकाळ राहणार आहे. आणि त्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन व्यक्ती ठरलेल्या आहेत. आता व्ही नारायण, आता ती 24वी नियुक्ती बघा. अवकाश विभागाचे सचिव आणि अवकाश आयोगाचे अध्यक्षमधून त्यांची निवड झालेली आहे. म्हणजे आपल्या इस्रोची नारायण. आणि 1984 मध्ये ते इस्रोमध्ये रुजू झाले होते. आणि 10वे अध्यक्ष होते SM सोमनाथ. आणि आता ते कितवे आहेत? 11वे आहेत. आता डोनाल्ड ट्रम्पचे बघा 47 अध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. त्यांची बायडेन यांची जागा घेतली हे पण माहीत आहे. आणि त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा पदभार स्वीकारलेला. त्याच्या अगोदर कधी होते? 17 आणि 21 दोन्ही ऑड नंबर आहेत बघा, 17 आणि 21. आणि ते 45 अध्यक्ष होते अगोदर. ते अध्यक्ष पण तेव्हा 45 ऑर्डरचा नंबर होता आणि आताचा पण 47 ऑर्डरचा नंबर आहे. रिपब्लिकन पक्षाचे ते सदस्य असलेले ट्रम्प यांनी कोणता पक्ष होता? रिपब्लिकन पक्ष होता. आणि 312 मतासह अमेरिकन अध्यक्षपदाची नेमणूक केलेली आहे. त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केलेला आहे. 2004 ते 15 पर्यंत त्यांनी द अप्रेंटिस द रियालिटी ही टेलिव्हिजन मालिका होस्ट केली होती. 2001 ते 9 दरम्यान त्याने डेमोक्रेट पक्षाचे सदस्य होते. त्यांना टाइम मासिकाने 2016 ते 24 मध्ये पर्सनल ऑफ द इयर म्हणून निवड केली होती. तुहिन कांत पांडे सेबीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. तुहिकांत पांडे यांची. पांडेजी सेबीचे अध्यक्ष झालेत. सेबीचे 11वे अध्यक्ष आहेत. आणि हे जे होते नारायण आपले इस्रोचे ते पण 11वेच होते. आणि जे ह्याच्या ऑलिम्पिकच्या अध्यक्षा झाल्यात त्या किती होत्या? 10व्या होत्या. महिला जर म्हटलं तर पहिल्या, आणि आफ्रिकन म्हटलं तरी पण पहिल्या. असं जेव्हा असे नंबर येतील तेव्हा त्याच टाईममध्ये बघायचं की आपल्याला कोणते कोणते रिमेंबर आहेत, आठवते ते तिथंच लगेच लावून घ्यायचं. म्हणजे ते सिक्वेन्स आपला चुकणार नाही आहे, ते नंबर चुकणार नाहीत, कोण कितवे आहे होते ते. आता 27वे राम सुब्रमण्यम राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत. ते आयोगाचे 9वे अध्यक्ष ठरले आहेत. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची जागा घेतलेली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण? राम सुब्रमण्यम. ते मानव अधिकार बघा, मानव अधिकार निकडी रामाचं नाव आहे म्हणून असं लक्षात ठेवा की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे कुणाला केलेला अध्यक्ष? रामाला केलेला आहे. संजय मल्होत्रा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी त्यांची नियुक्ती केलेली आहे. संजय मल्होत्रा यांची. आणि त्याने शक्तिकांत दास यांची जागा घेतलेली आहे. आणि त्याचा कार्यकाळ आहे तो 3 वर्षाचा राहणार आहे. आणि ते राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी होते. आणि 2022 ते 24 दरम्यान भारताचे महसूल सचिव म्हणून त्यांनी काम केलेले आहे. आता प्रवीण कुमार बघा, त्यांची भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या म्हणजे ITBPच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आता प्रवीर रंजन हे झालेले केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नवे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. शिरीष चंद्र मुर्मू RBIचे डेप्युटी गव्हर्नर यांची नियुक्ती झालेली आहे. विवेक मेनन बघा 15 ऑक्टोबर 2025 रोजी ते 25 ते 29 या 4 वर्षाच्या काळासाठी IUCNच्या स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे यांची. त्यांना वर्ल्ड वाईड ट्रस्ट ऑफ इंडिया सह 5 प्रमुख पर्यावरण आणि संवर्धन संस्थांची स्थापना केलेली आहे. कोण? विवेक मेनन यांनी. PV सिंधू बघा, बॅडमिंटन PV सिंधू यांनी 2026 ते 29 या कालावधीसाठी BWF ॲथलेटिक्स कमिशनवर निवड झालेली आहे. PV सिंधूची बॅडमिंटनच्या ह्याच्यावर. यापूर्वी त्या 17 ते 25 पर्यंत BWFच्या कमिशनची सदस्य होत्या त्या. आणि BFWच्या अगोदर त्या अँबॅसिडर पण होत्या 20 मध्ये. सेबिस्टन लेकार्नो ह्या फ्रान्सचे नवीन पंतप्रधान म्हणून यांची नेमणूक झालेली आहे. सोनाली सेनगुप्ता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली. सोनाली सिंह गुप्ता यांची. ऋषी सुनक
ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांची मायक्रोसॉफ्ट आणि AI स्टार्टअप ॲथ्रोपिकमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून सामील झालेले आहेत. वीरेंद्र वस्से बघा, नॅशनल कॅन्डिडेट कॉन्फरन्सच्या 35व्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. गुरबीर पाल सिंग यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. त्यांची पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या 13व्या संचालकपदी त्यांची नेमणूक झाली. BSIच्या या संस्थेचे प्रमुखपद भूषवणारे ते पहिले बुरशीशास्त्रज्ञ ठरले आहेत. त्यांनी जंगली मशरूमच्या अनेक प्रजाती शोधल्या आहेत. आता अजित पवार बघा, त्यांनी महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यापूर्वी ते 2008 ते 2014 या कालावधीत संघटनेचे अध्यक्ष राहिले होते. कार्तिक नारायण, गुगल क्लाउडने त्यांनी नवीन उत्पादन आणि व्यवसाय अधिकारी म्हणून नियुक्ती केली. यापूर्वी ते अक्षरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी होते. रॉड्रिगो पाज परेरा, त्यांनी बोलिव्हियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. आणि 19 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी माजी अध्यक्ष जॉर्ज ट्युडो क्युरोगो यांचा पराभव केला. ते ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते आहेत. मायकेल रॅड्रियानिरेना, त्यांनी 17 ऑक्टोबर 2025 रोजी मादास्करच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली, राष्ट्राध्यक्षपदाची. आता दीपिका पादुकोण बघा, 10 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्र्याच्या पहिल्या मानसिक आरोग्य सदिच्छा दूत राहिलेल्या आहेत दीपिका पादुकोण. शब्बाना मसूद, युनायटेड किंगडमच्या 9व्या गृहसचिव युवेट्स कपूर यांची जागा घेतली. बर्मिंगहॅम लेडीवूडचा खासदार आहेत त्या लिबरल पक्षातील नेते आहेत. डॅन कॉटस, आंतरराष्ट्रीय म्हणजे IMFच्या उपव्यवस्थापकीय संचालक ठरलेले आहेत डॅन कॉटस. आणि गीता गोपीनाथ यांची जागा घेतलेली आहे. सीमा बोहोस, UNच्या वुमेनच्या कार्यकारी संचालकपदी त्यांची दुसऱ्यांदा नेमणूक करण्यात आलेली आहे. पहिला कार्यकाळ 21 मध्ये सुरू, त्यामुळे जॉर्डनच्या आहेत त्या. विवेकानंद गुप्ता बघा, सार्वजनिक आर्थिक मालमत्ता व्यवस्थापन कार्यक्रम 25-26 साठी निवड. ह्या जागतिक आणि मिल्कन संस्थेच्या संयुक्त उपक्रम आहे. सबिता भंडारी, नेपाळचे अटर्नी जनरल महान्यायवादी म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे आणि त्या नेपाळच्या पहिल्या महान्यायवादी ठरलेले सबिता भंडारी. सुशीला कार्की बघा, नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि त्या नेपाळच्या पंतप्रधानपदी भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. अमित खरे, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून नियुक्ती. गीतावाणी रायसम, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्चचे नवीन संचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. इजेटी श्रीनिवास, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्षमधून त्यांची नियुक्ती. मोहम्मद इरफान अली, गयाच्या अध्यक्षमधून दुसऱ्यांदा टर्मसाठी त्यांची नियुक्ती झाली आहे. मोहम्मद इरफान अली यांचे पक्ष आहे पीपल्स प्रोग्रेसिव्ह पार्टी गयाचे अध्यक्ष झालेले. ते पहिले मुस्लिम आहेत मोहम्मद इरफान अली आणि ते आता दुसऱ्या टर्मसाठी पण त्यांची नेमणूक झालेली आहे गयानाचे. KP शर्मा ओली, नेपाळमधील भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावर बंदी यामुळे नेपाळच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि पक्ष आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ. तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले 24 मध्ये. KP शर्मा ओली. डेव्हिड लॅमी, UKचे उपपंतप्रधान आहेत. शिंगेरू इशिबा, जपानच्या पंतप्रधान पदाचा लिबरल डेमोक्रॅट पार्टी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केलेली आहे. लेफ्टनंट पाऊल धाडवाल, भारतीय लष्कराच्या ॲडर्नस कॅम्प्समध्ये नियुक्ती करण्यात आले आणि त्या लष्करात त्यांच्या कुटुंबाच्या 5व्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. लेफ्टनंट पारुल धाडवाल. त्या पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील जानोरी गावातील आहेत. पियुष गोयल, त्यांची बघा नवीन खान सचिव म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. नागालँड कॅडरचे ते IAS अधिकारी आहेत. अनुचित नार्लिविराकुल, थायलंडच्या पंतप्रधानपदी त्यांची निवड झाली आणि पक्ष आहे भूम जे थायलंड थाई आलं बघा त्याच्यामध्ये. अनुतीन नाव. कृती सेनन, युनायटेड नेशन पॉप्युलेशनच्या फंड इंडियाद्वारे 1 सप्टेंबर 2025 रोजी लैंगिक समानतेसाठी मानद राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती केली. कृती सेनन ही इम्पॉर्टंट आहे. लैंगिक समानतेसाठी मानद राजदूत. UNFPA ची स्थापना.
कधी झालेल्या 1969ला. मुख्यालय न्यूयॉर्क. आणि प्रमुख नेमणुका बघा TCA कल्याण. आता त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये TCAची कल्याणी यांची लेखा नियंत्रक म्हणजे CGA म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. आणि सिव्हिल अकाउंट सर्व्हिसचे अधिकारी आहेत त्या. आणि दुबे यांची जागा घेतली. डॉक्टर दीपक मित्तल हे संयुक्त अरब अमिराताचे भारताचे नवीन राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. रजित पुनानी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. उर्जित पटेल 3 वर्षासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक आहेत. कोण? उर्जित पटेल IMFचे कार्यकारी संचालक. त्यांनी 24वे आपले गव्हर्नर होते उर्जित पटेल. आता राजीव रंजन न्यू डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे. इग्रा रुगिनीन हे लिथुयानियाच्या नवीन पंतप्रधानमध्ये निवड झालेली आहे त्यांची. आणि सोशल डेमोक्रेटिक पार्टी आहे त्यांची इग्रा रुगिनीनची. अनिल दयासिंह उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. इंद्रनील भट्टाचार्य पतधोरण समितीचे पदसिद्ध सचिव म्हणून त्या सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. संजय वात्सायन हे 47वे नौदल उपप्रमुख नौदल उपप्रमुख म्हणून त्यांची पदभार स्वीकारलेला आहे. कोण? संजय वात्सायन. आता सर्जिओ गोर भारतीय अमेरिकन पुढील राष्ट्रदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांची. राहुल सिंह म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे म्हणजे CBSEचे अध्यक्ष झाले राहुल सिंह. सारा तेंडुलकर ऑस्ट्रेलिया सरकारच्या कम अँड जी डे या पर्यटन मोहिमेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती झालेली. ऑस्ट्रेलियाची सारा तेंडुलकर हे लक्षात ठेवा. सारा झालेली आहे ऑस्ट्रेलिया सरकारची. डॉक्टर A राजराजन तिरुवनंतपुरम केरळ येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक म्हणून कार्यभार स्वीकारतील. निखिल रविशंकर एअर न्यूझीलंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्याची नेमणूक झालेली आहे. सशस्त्र सीमा दलाचे नवे प्रमुख म्हणून नेमणूक संजय सिंघल यांची. पुष्पेंद्र सिंह लष्कराच्या उपप्रमुखपदी काही नाही आहे. जस्टिन सेनेगिओ युमा खंडाचे नवीन पंतप्रधान. युनायटेड नेशन ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडियाच्या अध्यक्षपदी निवड. युनायटेड नेशनल ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडियाच्या वैशाली निगम सिन्हा यांची युनायटेड नेशन ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ही जबाबदारी स्वीकारणाऱ्या पहिल्या भारतीय खाजगी क्षेत्रातील पहिल्या नेत्या ठरलेल्या आहेत. रिन्यूच्या त्या सहसंस्थापक आहेत वैशाली निगम सिन्हा. रघुराम अय्यर यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे म्हणजे BOAच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CO म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. कुणाची? रघुराम अय्यर यांची. त्यापूर्वी PT उषाची नेमणूक केली होती. आता उमा कांजीलाल इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू ठरलेल्या आहेत. कोण? उमा कांजीलाल. अजय सेठ यांची बघा IRDAI म्हणजे भारतीय विमान नियामक विकास प्राधिकरणाच्या अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे अजय सेठ यांची. दीपक बागला नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. युनिया स्विरिडेंका यांनी युक्रेनच्या 19व्या पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आणि त्यापूर्वी ते युक्रेनच्या अर्थमंत्री होत्या. युलिया स्विरिडेंका. लिंका याकारिना एक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिंडा. प्रिया नायर बघा हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड. संजय कोल गिफ्ट सिटी कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक. ऋषी सुनक गोल्डमॅन सॉक्स या अमेरिकन कंपनीमध्ये सल्लागाराची भूमिका स्वीकारणारे ते ब्रिटनचे माजी पंतप्रधान आहेत. सबीह खान ॲपल कंपनीचे मुख्य कामकाज अधिकारी. साहिल किन्नी रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. सुकन्या सोनवाल कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसेडर म्हणून यांची नियुक्ती. कुणाची? सुकन्या सोनवाल यांची. जेनी फिर सिम्मस या सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे यांची. शुभांशु मित्तल खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती. कुणाची? सुधांशु मित्तल यांची.
आस्था पुनिया नेव्हल एव्हिएशनच्या लढाऊ स्ट्रीममध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहेत. पुनिया हे उत्तर प्रदेशातील मराठीचे आहेत. रवी अग्रवाल बघा, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष आहेत रवी अग्रवाल CBDTच्या. सुब्रमण्यन रमन पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. राजेश कुमार मिन्ना महाराष्ट्राच्या 49व्या मुख्य सचिवपदी नियुक्ती. अनुराधा ठाकूर आर्थिक व्यापार विभागाच्या पहिल्या महिला सचिव म्हणून नियुक्ती. अनंत चंद्रकांत कासन 1 जुलै 2025 पासून मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ द टेक्नॉलॉजी पुढील प्रोवेस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली. बेज मेट्रवेली ब्रिटनच्या MI6 गुप्तहेर विभागाच्या प्रमुखपदी नेमणूक झाली. श्रीनिवास मुकलमला अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड. यशस्वी सोळंकी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ADC या पदावर नियुक्ती केली. यशस्वी सोळंकी यांची. सिद्दी ओलद ताहा आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेचे म्हणजे IDFBच्या 9व्या अध्यक्ष म्हणून यांची निवड झाली. कुणाची? सिद्दी ओलद ताहा यांची. आता संयोग गुप्ता बघा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती. राम मोहन MK सागरी उत्पादन निर्यात विकास मंडळाचे संचालक म्हणून नियुक्ती. तपन कुमार डेका यांची IBAचे संचालक म्हणून इथे मुदतवाढ झालेली आहे. तपन कुमार डेका IBचे आहेत ते. बेला M त्रिवेदी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर त्या निवृत्त झालेल्या आहेत आणि ते 11व्या महिला न्यायाधीश होत्या बेला त्रिवेदी. कशिश चौधरी बलुस्तानमधील अल्पसंख्याक समुदायातील सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती होणारी पहिली महिला ठरलेली आहे. कशिश चौधरी. अरुणाब घोष ब्राझीलमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेच्या दक्षिण आशियाई राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती. सुनान ले ऑस्ट्रेलियामध्ये लिबरल पक्षाच्या नेत्या आहेत, त्यांची नियुक्ती करण्यात आली. या पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. त्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या बनल्या सुनान ले. अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रीपदी नेमणूक झाली. हे ऑस्ट्रेलियाचं आलं होतं. सारा तेंडुलकर त्यांचे ब्रँड अँबॅसेडर ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्राच्या. रुबी सोहता राज्य सचिव. अजय कुमार केंद्रीय UPSCचे अध्यक्षपदी निवड झालेली आहे. अजय कुमार यांची UPSCच्या अध्यक्षपदी निवड. अजय कुमार. न्यायमूर्ती सूर्यकांत बघा, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत सूर्यकांत. 267वा पोपटची निवड. व्या पोपटची अमेरिकन कार्डिनल फ्रान्सिस प्रोपेस्ट रोमन कॅथलिकचे काय पोप म्हणून झाले, काही इम्पॉर्टंट नाही. लॉरेन्स योंग सिंगापूरच्या पंतप्रधानपदी निवड झाली. लॉरेन्स योंग यांची. आणि पार्टी होती त्यांची पीपल्स ॲक्शन पार्टी. एअर मार्शल N तिवारी वायुदलाचे उपप्रमुख आहेत. अनिल कुंबळे कर्नाटक वन विभाग आणि वन्यजीव संवर्धन कार्यक्रमाचे ब्रँड अँबॅसेडर झालेले आहेत. कुंबळे झालेले आहेत कर्नाटक. कुंबळे कर्नाटक KK. आलोक जोशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक. तेजपाल भाटिया ऑक्सोमोस स्पेसचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक. अण्णा बनसोडे विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोधी निवड. फेडरल मर्ज 6 मे 2025 जर्मनीच्या चान्सलरपदी निवड. प्रवीण सूद बघा, केंद्रीय अन्वेषण आयोग संस्थेचे संचालक आहेत. अँथनी अल्बानीज या सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान निवड झालेली आहे. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा आहे. राजकीय पक्ष आहे लेबर. अँथनी अल्बानीज. कमला बॅसेरास त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानपदी त्यांची निवड. कमला बॅसेरास. दिवेन भारती मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. दिवेन भारती यांची. ATS प्रमुख म्हणून त्याची काम केलेली आहे त्यांनी. कुनिन पटामा स्वित्रकुल ते बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या अध्यक्षा म्हणून निवड झालेली आहे. खुनियिंग पटामा थायलंडच्या आहेत त्या. जितेंद्र मिश्रा बघा, 2025च्या 27 कालावधीसाठी युनेस्कोमधील समर्थित इंटरनॅशनल सेंटर ऑफ फिल्म्स फॉर चिल्ड्रन्स अँड यंग्स पीपल वे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेल्या प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत जितेंद्र मिश्रा.
क्लास श्वाब हे आहे WEFच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्याने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आहेत. टी रविशंकर RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. अरविंद श्रीवास्तव अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून पदभार. मांगी लाल जाट कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे नवीन सचिव आणि भारतीय कृषी संशोधन मंडळाचे महासंचालक म्हणून नियुक्ती केली. राहुल पांडे राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी नेमणूक. डॅमियन नाओबा इक्वेडरचे 48 राष्ट्राध्यक्ष. आरती सुब्रमण्यन टाटा कन्सल्टी सर्व्हिसच्या कार्यकारी संचालकाध्यक्ष आहेत. मीराबाई चानू वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या अंतर्गत नव्याने स्थापन केलेल्या ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. कुणाची? मीराबाई चानू यांची. आणि टोकियो 2020च्या ऑलिम्पिकमध्ये ती रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय वेटलिफ्टर ठरलेल्या होत्या मीराबाई चानू. आता प्रवीण परदेशी बघा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नेमणूक करण्यात आलेल्या प्रवीण परदेशी यांची. मरियम अलेक्झांडर बेबी बघा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नवीन सरचिटणीस म्हणून त्यांची निवड झालेली आहे. सीमा अग्रवाल अग्निशामक आणि बचाव सेवेचे GDP संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. कोणची? सीमा अग्रवाल यांची. आता मोहसिन नक्वी आशियाई क्रिकेट संघाचे म्हणजे ACC अध्यक्षपद त्याने स्वीकारलेले आहेत आणि ते पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आहेत मोहसिन नक्वी. श्रीलंकेच्या शम्मी सिल्वा यांची जागा घेतलेली आहे. आता अशा प्रकारे आपल्या ज्या सर्व नेमणुका होत्या ना, त्या नेमणुका पूर्ण झालेल्या आहेत. एकदा आपण ओव्हरलुक करूया म्हणजे तुमचं रिव्हिजन पण होईल फास्टमध्ये. मी थोडं आडवं करतो. आता पहिली फक्त ऐका. न्यायमूर्ती प्रतिमा सिंग यांची काय म्हणून नियुक्ती झाली होती? जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या अध्यक्ष झाल्या होत्या प्रतिमा M सिंघवी. नंतर शांता रंगास्वामी यांची इंडियन क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली होती. त्यानंतर खालेद यनानी यांची युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेली होती. साने ताकाईची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान होते साने ताकाई. त्यानंतर आहे मिथुन मिन्हास या भारतीय क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे मिथुन मिहान्स यांची. नंतर आहे अमिता शर्मा यांची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी अमिता शर्मा. आता सुरेखा यादव यांची निवृत्ती झालेली आहे. त्यांनी वंदे भारत ट्रेन चालवली होते. नंतर आहेत अनिल चव्हाण चीफ ऑफ स्टाफ डिफेन्सच्या जनरलपदी त्यांची नियुक्ती झाली आणि ते दुसरे होते. झीनत कुरेशी आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ कॉमर्सच्या आयुक्तपदी त्यांची नेमणूक झालेली आहे. आता नितीन किरीर 6व्या राज्य ते वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी झालेले आहे नितीन करीर. आता रझान अल मुबारक ह्या संयुक्त अरब अमिराताच्या रजाउल आर मुबारक याच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. अभिजात सेठ बघा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या त्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. सोनाली मिश्रा यांची रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला महासंचालक ठरलेले आहे सोनाली मिश्रा. नंतर आहेत नितीन गुप्ता ते राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. आता पराग जैन आहे जे रिसर्च कॅमेरा ॲनालिसिस संघटने म्हणजे रॉच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली पराग जैन यांची. आता झोऊ झियाजी या चीनच्या उप अर्थमंत्री या एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अध्यक्षपदी यांची निवड झालेली आहे म्हणजे AIIBच्या. अजय भूषण प्रसाद पांडे यांची आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. अजय भूषण पांडे यांची. रविशंकर यांची ते 16 वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्य राहणार आहेत. महेंद्र देव हे जे पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागारपदी अध्यक्षपदी निवड. आयलेना बिअरबॉक यांच्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या प्रमुखपदी नेमणूक झालेली आहे. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड. त्यानंतर आहे निधी तिवारी नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिव आहेत. क्रिस्टी कोव्हेटी या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी यांची निवड झालेली आहे. V नारायण हे इस्रोचे अध्यक्ष झालेले आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प आता निवडून आलेले आहेत राष्ट्राध्यक्ष झाले 47वे. तुहिकांत पांडे सेबीचे अध्यक्ष. राम सुब्रमण्यम राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष. संजय मल्होत्रा RBIच्या गव्हर्नर झालेले आहेत. त्यानंतर प्रवीण कुमार भारत
तिबेट सीमा पोलीस दलाचे महासंचालक झालेले आहेत. रवीन रंजन हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक झालेले आहेत. शिरीष चंद्र मुर्मू RBIचे डेप्युटी गव्हर्नर. विवेक मेनन IUCच्या कमिशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहेत. PV सिंधू बॅडमिंटन यांच्या BFच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झालेली आहे. सोनाली सेन गुप्ता रिझर्व्ह बँक इंडियाच्या नवीन कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO. त्याच्यानंतर हे अजित पवार याच्या खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट कोण आहे आणि डॅन कॉटर्स यांच्या आंतरराष्ट्रीय आणीच्या उपसंचालकपदी गीता गोविंद यांची जागा घेतली होती गोपीनाथ यांची. हे काय नाही आहे, अशा जेवढ्या इम्पॉर्टंट नियुक्त्या आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. भेटू नंतर नेक्स्ट लेक्चर.